विषय गणित इयत्ता तिसरी बिनहक्काची वजाबाकी। मुलांनो, वजाबाकी करताना आपल्याकडे असणाऱ्या काही वस्तू कमी झाल्या, खाल्ल्या, हरवल्या, उरल्या, शिल्लक राहिल्या, तर असे जर शब्दप्रयोग आले तर त्या उदाहरणामध्ये आपण निश्चितच वजाबाकी ही क्रिया करतो। तर वजाबाकी म्हणजे काय? तर वस्तू, आपल्याकडे असणाऱ्या वस्तू या कमी होणे याला आपण वजाबाकी म्हणतो। मग प्रत्यक्ष वजाबाकी उदाहरणांच्या सहाय्याने कशी सोडवायची ते आपण पाहूया। त्यासाठी आपण प्रथम 3 अंकी उदाहरण घेणार आहोत, एकक, दशक, शतक। तर आपल्यासमोर आपण संख्या घेतलेली आहे 213। 213 मधून आपण वजा करणार आहोत 111। तर आता इथे प्रथमतः आपण एककाची वजाबाकी करणार आहोत। इथे पहिल्या उदाहरणातील संख्येतील एकक आहे 3, 213 मध्ये एकक आहे 3, तर त्या एककामधून आपल्याला एक एकक वजा करायचा आहे। मग आपण एक गोलवर काट मारली, खाली किती शिल्लक राहिले गोल? 2, म्हणजेच 3 मधून 1 वजा केल्यानंतर खाली शिल्लक राहिले 2। आता आपण दशकाकडे जाऊया। इथे दशक म्हणजे 10, तर इथे आपण दशकाची 10 मण्यांची एक माळ घेणार आहोत। तर त्या दशक 1 आहे, मग 1 दशकमधून आपल्याला 1 दशक वजा करायचा आहे। मग आपण काय केलेलं आहे, त्या एक माळीवर आपण काट मारलेली आहे, म्हणजेच 1 दशकमधून 1 गेल्यावर खाली उरला 0। त्यानंतर आपण जाणार आहोत शतकाकडे। शतक म्हणजे 100। मग ह्या उदाहरणामध्ये शतक आहे 2, म्हणजेच 2 शतक। मग त्यासाठी आपण इथे शतकाच्या 2 पुरचुंड्या घेणार आहोत। मग एका पुरचुंड्यामध्ये 100 आणि दुसऱ्या पुरचुंडीमध्ये 100 असे शतकाचे आपल्याकडे 2 पुरचुंड्या आहे। मग त्यामधून आपण 2 शतकामधून आपण 1 शतक वजा करणार आहोत। मग आपण एका शतकाच्या पुरचुंडीवर काट मारली, म्हणजेच 1 शतक वजा केला, खाली उरला 1। म्हणजेच आपण 213 मधून 111 वजा केल्यानंतर आपलं उत्तर आलं 102। त्यानंतर आपण एक शाब्दिक उदाहरण पाहणार आहोत। अजितकडे 257 रुपये आहेत, त्याने मनोजला 150 रुपये दिले, तर अजितकडे किती रुपये उरले हे खालील चित्रावरून ठरवा। मग आता इथे आपल्याला हे शाब्दिक उदाहरण दिलेले आहे, ते शाब्दिक उदाहरण आपण सोडवणार आहोत। प्रथमतः अजितकडे किती रुपये आहे? 257। मग त्याची आपण एकक दशक शतकामध्ये मांडणी केलेली आहे 257। त्यामधून त्याने 150 रुपये मनोजला दिले। मग दिले म्हणजे त्याच्याकडचे असणारे पैसे कमी झाले, म्हणून आपण इथे काय करणार आहोत? वजाबाकी करणार आहोत। म्हणजे 257 मधून आपल्याला 150 वजा करावयाचे आहे। आता इथे आपण 257 मधून 150 वजा करण्यासाठी आपण आता इथे चित्रावरून आपल्याला ते ठरवायचं आहे। मग आपण त्यासाठी काय करणार आहोत? इथे एकक, आता प्रथमतः आपण इथे काय करणार आहोत? एकक घेणार आहोत। आता इथे एकक आहे ह्या संख्येतले 7, म्हणून आपण इथे काय करूया? 7 रुपयाचे काही आपण ठोकळे घेऊया। मग आता इथे आपण 1 रुपयाचे 7 ठोकळे घेतले, म्हणजे 7 एकक। मग आता खाली उदाहरणामध्ये 150 आहे, मग त्या 150चा एकक आहे 0, म्हणजेच 7 मधून आपल्याला 0 वजा करायचा आहे। 0 म्हणजे काहीच नाही। मग 7 मधून 0 वजा केल्यानंतर खाली ठोकळे जसेच्या तसे 7 ठोकळे आपले शिल्लक राहतील, म्हणून आपण खाली उदाहरणामध्ये तिथे लिहिणार आहोत 7 मधून 0 वजा केल्यानंतर खाली आपलं उत्तर येईल 7। तिथे आपण काय करणार आहोत? 7 लिहिणार आहोत। त्यानंतर पुढे आपण दशकाकडे जाणार आहोत। आता इथे दशक म्हणजे 10। मग आता इथे ह्या उदाहरणामध्ये दशक किती दिलेला आहे? 5 दशक म्हणजे 50। इथे आपण
10च्या 5 नोटा घेणार आहोत. त्यामधून 5 दशक वजा करायचे आहे, म्हणून आपण त्याच्यावर काट मारली. म्हणजे 5 दशकामधून 5 दशक गेल्यानंतर खाली किती शिल्लक उरले, तर इथे काहीच नोटा शिल्लक राहिल्या नाही, म्हणजे उरला इथे 0. तिथे आपण 0 लिहूया. त्यानंतर जाऊया आपण शतकाकडे. इथे शतक आहे 2. आपण शतकाच्या 2 नोटा घेतलेल्या आहेत. एक शतक म्हणजे 100. मग त्यामधून 2 शतकामधून 1 शतक वजा केल्यानंतर खाली उरला 1. म्हणजेच 257मधून 150 वजा केल्यानंतर खाली उरले 107. म्हणजेच ह्या उदाहरणाचं आपण वाचन करूया. 257 वजा 150 बरोबर 107. म्हणजेच अजितकडे 257 रुपये होते. त्यातील त्याने मनोजला 150 रुपये दिल्यानंतर अजितकडे 107 रुपये शिल्लक राहिले. हे आपण चित्ररूप माहितीवरून पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या उदाहरणामध्ये बिनहच्च्याची वजाबाकीची आपण 2 उदाहरणे सोडवलेली आहे. संख्या सोडवलेली आहे आणि दुसरं एक शाब्दिक उदाहरण सोडवलेलं आहे. तुम्ही याप्रमाणे सराव करण्याचा प्रयत्न करायचा आहे.